हा मित्रांनो, वास्तुशास्त्राची खऱ्या अर्थाने आवश्यकता काय? तर सूत्रामध्ये हे दिलंय, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थम जठरे पादोम्याम व्यहम. म्हणजे वास्तुशास्त्रामुळे जे काय अकाली मृत्यू जे काय होतो, प्रीमॅच्युअर डेथ आपण ज्याला म्हणतो, त्यापासून ह्या जीवानं दूर राहावं. सध्या जर का आपण बघितलं, अकाली मृत्यू म्हणजे आत्महत्या, अपघात, कमी वयामध्ये येणारे हार्ट अटॅक, कमी वयामध्ये येणारे मधुमेहासारखे आजार आणि त्यामुळे होणारे आजारपण आणि मृत्यू यापासून दूर राहण्यासाठी या शास्त्राचा उपयोग करणं आणि सर्व व्याधी विनाशनम. अर्थातच ह्या व्याधी म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावरती दूर होऊन आपल्याला खऱ्या अर्थाने सुख सौख्य नांदावं म्हणून ह्या वास्तुशास्त्राची निर्मिती आहे. परंतु मित्रांनो, दुर्दैवानं असं आजकाल पाहायला मिळतं की घरामध्ये अमुक कुठे, हे वस्तू कुठे ठेवायची, झाडू कुठे ठेवायचा, बादली कुठे ठेवायचं, इथपासून याचा बागुलबुवा केला जातो, त्याचं भय निर्माण केलं जातं आणि घरामध्ये ससा, हरिण, गधा, गाढव या वस्तू चित्र लावा आणि तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये आनंद मिळवा, असे जे काय चुकीचा आपल्याला प्रचार प्रसार दिसतो, यापासून आपण नक्की दूर राहू शकता. आणि खऱ्या अर्थाने वास्तुशास्त्राची समज आणि गैरसमज आपल्याला ऐकायची असल्यास 28 डिसेंबरला म्हणजे येत्या रविवारी आपण 11:15 वाजता या संबंधित एक वेबिनार घेतला जाणार आहे. आपण नक्की शेजारी दिलेला QR कोड जो काय आहे तो आपण नक्कीच स्कॅन करा, रजिस्टर करा आणि याचा आपण लाभ घेऊ शकता. धन्यवाद.